वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त. सातारा. प्रतिनिधी, सातारा जिल्हा पोलिसांनी कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत 26 गुन्ह्यांची उकल केली असून सुमारे 20,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वीज साहित्य चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात हर्षद सुनील जाधव, वय 23, राहणार सासपडे, तालुका जिल्हा सातारा, स्वप्नील संजय मगर, वय 21, राहणार ढोरेशी, तालुका पाटण, विकास वाल्मिक कदम, वय 23, राहणार मरळुशी, तालुका पाटण, विवेक विजय लोंढे, वय 23, राहणार सासपडे, तालुका जिल्हा सातारा आणि ईश्वर चंद्रकांत सावंत, राहणार निवडे, तालुका पाटण यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली कॉपर वायर, ट्रान्सफॉर्मर साहित्य, वाहने व इतर साहित्य असा सुमारे 20.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर चंद्रकांत मोरे, राहणार बुडकेवाडी, तालुका पाटण, हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातारा पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.